आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन पद्धतीने चिवडे करणार आहोत. पोहे व्यवस्थित भाजले गेले तरच चिवडा महिनाभर कुरकुरीत राहतो. पोहे भाजताना ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. पोहे आकसले गेले नाही पाहिजे. तर जसे पोहे आहेत भाजायच्या आधी तसेच्या तसेच ते राहिले पाहिजे, म्हणजे चिवडा दिसायला सुद्धा छान दिसतो. पोहे भाजण्याची एक ट्रिक आहे, ती जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे पोहे सुद्धा अगदी व्यवस्थित भाजले जातील. ते अजिबात आकसणार नाही. महिनाभर चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. पोह्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल पोहे किती कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत. नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. पोहे आपल्याला इथे पहिले चाळून घ्यायचे आहेत. मी इथे नायलॉन फॉइलचा पहिला चिवडा करणार आहे. पोहे चाळले की त्याच्यामध्ये जे काही बारीक कण असतात, भुसा असतो, तो सगळा निघून जातो. म्हणून पोहे आपल्याला पहिले सर्वप्रथम चाळून घ्यायचे आहेत. आपण अर्धा किलो पोह्याचा चिवडा करतोय. इथे आता अजून गॅस चालू केलेली नाही, तर आत्ता मी इथे गॅस चालू करून घेतलेली आहे. ही पोहे भाजताना महत्त्वाची टिप्स आहे. अजिबात तुम्ही ज्या कोणत्याही भांड्यामध्ये पोहे भाजत असाल ते भांडं अजिबात आधी गरम करून घेऊ नका. जर भांडं गरम झालेलं असेल, कढई टोप जे काही तुम्ही घेणार असेल ते जर आधीच गरम असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही पोहे घालून घेतले तर पोहे आकसतात आणि कुठेतरी अर्धे भाजले जातात, कुठेतरी ते मऊ राहतात. त्यामुळे अजिबात आधी गॅस चालू न करताच पोहे भांड्यामध्ये घालून घ्या, नंतर गॅस चालू करा. पोहे भाजताना गॅस एकदम कमी ठेवा. सतत ते परतत राहा, म्हणजे एकसारखे सगळीकडून पोहे व्यवस्थित भाजले जातील. पोहे भाजले की त्याचा छान कुरकुरीत असा नंतर आवाज यायला लागतो. त्या आवाजावरूनच समजतं की पोहे आपले चांगले भाजले गेलेले आहेत. माझे इथे पोहे पहिले भाजून घेतले. आता दुसरे पोहे भाजतानाचे मी तुम्हाला ट्रिक सांगते. तुम्ही ज्या वेळेला पुन्हा पुन्हा पोहे भाजत जाता त्यावेळेस ती कढई जे काही भांडं घ्याल त्याच्यामध्ये हीट जास्त निर्माण होते. जर तुम्हाला असं वाटलं की भांडं जास्त गरम झालेलं आहे, त्यावेळेस पुन्हा तुम्ही ती गॅस बंद करून घ्या. मिनिटभर त्यामध्ये पोहे परतून घ्या आणि नंतर गॅस चालू करा. तसं केल्याने पोहे तुमचे सगळे व्यवस्थित एकसारखे भाजले जातील. अजिबात ते आकसणार नाही. मी ह्या पद्धतीने सगळे पोहे माझे इथे आता भाजून घेतलेले आहेत. पोह्याच्या आवाजावरूनच समजत असेल की पोहे किती कुरकुरीत एकसारखे सगळे भाजले गेलेले आहेत. अजिबात पोहे आपले आकसलेले नाहीत, तर जसे भाजण्याच्या आधी पोहे होते तसेच्या तसेच ते आहेत. पोहे बारीक गॅसवरती शांतपणे एकसारखे परतत भाजले की पोहे व्यवस्थित भाजले जातात. आता इथे पोहे जवळून दाखवत आहे. अजिबात एकही पोहा आपला आकसलेला नाही. आता आपण इथे शेंगदाणे तळायला घेऊया. त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेत, म्हणजे 100 ग्रॅम एवढे शेंगदाणे आहेत. शेंगदाणे आपल्याला चांगले तळून घ्यायचे. गॅस मी मध्यम ठेवलेला आहे. शेंगदाणे मधून मधून असे परतत राहायचे, म्हणजे एकसारखे सगळीकडून ते चांगले तळले जातात. एकसारखा त्याला चांगला कलर येतो. शेंगदाणे तळताना गॅस मध्यम ठेवून आपल्याला ते तळून घ्यायचे, म्हणजे चांगले शेंगदाणे एकसारखे तळले जातील. शेंगदाणे इथे आता आपले तळून झालेले आहेत. आता आपल्याला डाळ तळून घ्यायची. त्यासाठी मी 1 वाटी एवढी डाळ घेतलेली आहे, म्हणजे 100 ग्रॅम एवढी आपली चणा डाळ आहे. ही डाळ भाजकी आहे, त्यामुळे जास्त आपल्याला हिला तळून नाही घ्यायचे, तर फक्त मिनिटभरच आपल्याला ही तळून घ्यायची. अशी डाळ तळून घेतली की ती लवकर मऊ पडत नाही, म्हणजे चिवडा आहे तो जास्त दिवस कुरकुरीत राहायला मदत होते. म्हणून डाळ जरी आपण भाजलेली डाळ असली ही, तरी सुद्धा ती आपल्याला तळूनच घालायची. डाळ काढून झाली की आता आपल्याला तळायचं आहे ते खोबरं. तर मी इथे 1 वाटीच खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे पातळ असे मी चांगले काप करून घेतले. खोबरं तळताना आपल्याला ते जास्त नाही तळायचे. गॅस मी कमी ठेवलाय. खोबरं तळताना गॅस कमी ठेवायचा. खोबरं पटकन तळलं जातं, त्याचा कलर जो आहे तो डार्क होतो. म्हणून आपल्याला डार्क कलरवरती खोबरं नाही तळायचे. जास्त खोबरं तळलं की ते चिवड्यामध्ये कडवट लागतं. थोडासा त्याचा गोल्डन कलर खोबऱ्याला आलेला आहे, लगेचच आपल्याला काढून घ्यायचंय. खोबरं ह्या कलरवरती जरी काढलं तरी सुद्धा तेल खूप गरम असतं, त्यामुळे त्याची जी तळायची प्रोसेस असते ती चालू असते.
थोड्या वेळाने बघितलं तर ह्याचा कलर अजून थोडासा डार्क झालेला असेल, म्हणून आपल्याला ह्याच कलरवरती खोबरं काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला तळायचे आहेत ते मनुके. मी इथे पाव वाटी एवढे मनुके घेतलेले आहेत. तुम्हाला जर यामध्ये काजू, काही ड्रायफ्रूट घालायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिवड्यामध्ये घालू शकता. मनुके सुद्धा अगदी मिनिट ते 2 मिनिटातच पटकन तळले जातात. छान आपले मनुके फुलले गेलेले आहेत. आता हे मी काढून घेते. मनुके असे तळून घातले की मनुक्यामध्ये जर काय ओलसरपणा असेल तो निघून जातो आणि चिवडा आपला मऊ पडत नाही, म्हणून आपल्याला मनुके सुद्धा तळून घालायचे. इथे आता आपल्याला हे सगळे शेंगदाणे, खोबरं, मनुका आहे ते पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मिक्स करण्यासाठी मी इथे 2 डिश घेतलेले आहेत. तुम्ही 2 चमचे सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे व्यवस्थित हे मिक्स होतं. हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे छान कुरकुरीत आपले भाजले गेलेले आहेत, त्यामुळे हलक्या आचेने आपल्याला मिक्स करायचे किंवा तुम्ही हाताने सुद्धा असं मिक्स करू शकता. मिक्स करून झालेला आहे. मी ह्यामध्ये जी मिरची आणि कढीपत्ता घालणार आहे ती मिरची मी धुवून बारीक चिरून आणि कढीपत्ता सुद्धा धुवून मी फॅन खाली सुकवून घेतला आहे, म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे ते निघून गेलेलं आहे. तरी सुद्धा मिरची ओलसर असते, तर आपल्याला ती चांगली तळून घ्यायचे. फोडणी करण्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं. जिरं छान फुललं की त्यामध्ये मिरची, कढीपत्ता घालून घेतला आणि मी 1.5 चमचा एवढं मीठ घातले. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ आपल्याला फोडणीमध्येच घालायचे. ते तेलामध्ये विरघळतं, म्हणजे आपण ही फोडणी घातली की मीठ आहे ते सगळ्या आपल्या पोहे जे आहेत, चिवडा आहे, त्याला छान ते मिक्स होतं. मीठ आपल्या डब्यामध्ये खाली जाऊन बसत नाही. आणि मिरची, कढीपत्ता आहे तो आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. त्यामध्ये जराही ओलसरपणा नाही राहिला पाहिजे, पण तो करपला सुद्धा नाही पाहिजे. मिरची आणि कढीपत्ता चांगला तळून घेतला की त्याचा ओलसरपणा निघून जातो. चिवडा जो आहे तो आपला जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी मदत होते. या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा चिवडा अगदी महिनाभर छान कुरकुरीत राहील. अजून एक मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे, ती चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी. इथे तुम्ही बघितलं असेल मी फोडणी केली, पण त्या फोडणीमध्ये मी हळद घातली नाही. तर ही गरम गरम फोडणी मी जी चिवड्यामध्ये घालून घेतली ना, त्या फोडणीवरती मी हळद घातलेली आहे. अशी फोडणीवरती हळद घातली तर फोडणी आपली एकदम गरम आहे, तेल गरम आहे. हळद अगदी चिवड्याला छान लागते. हळदीची चव बदली होत नाही आणि जेव्हा आपण फोडणीमध्ये हळद घालतो तेल चांगलं गरम असतं, त्यामुळे ती हळदीला कडवटपणा येतो. जर तुम्हाला तेलामध्येच हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी हळद अशी घालून घेते. त्यामुळे ही जेव्हा मी आता ही हळद जी आहे ती तेलावरतीच त्याच फोडणीमध्ये परतून घेते, अशी तिचा छान असा सुगंध येतो. चिवड्याची चव बदली होत नाही, चिवडा खाताना चांगला लागतो. आता ही हळदसुद्धा आहे ती मी अशीच मिक्स करून घेतली. आता आपल्याला हा चिवडा जो आहे तो मिक्स करायच्या आधी ह्यामध्ये घालायचे 2 चमचा पिठी साखर. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मी ह्यामध्ये घालणार आहे 1 चमचा बडीशॉप पावडर. बडीशॉप पावडर घातल्यामुळे चिवड्याला चव चांगली लागते. तुम्हाला नसेल आवडत, नाही घातली तरीसुद्धा चालेल. बडीशॉप आहे ती मी थोडीशी भाजून घेतली आणि नंतर ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. अख्खी बडीशॉप घातली तर ती कुठेतरी राहते आणि कुठेतरी ती खाली जाऊन डब्यामध्ये बसून जाते. अशी बडीशॉप पावडर घातली ती पोह्याला चांगली कोट होते. चिवडा पण चवीला खाताना खूप छान लागतो. फ्रेंड्स, तुम्हाला मी पोहे भाजताना, चिवडा बनवताना जे काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हळद, साखर, बडीशॉप पावडर अगदी आपली चांगली मिक्स झालेली आहे. तुम्ही चिवडा बघाल तर अजिबात कुठेतरी तो जास्त पिवळा आहे किंवा सफेद आहे, अजिबात असं झालेलं नाही. प्रत्येक पोह्याचा दाणा आहे त्याला हळद व्यवस्थित लागली गेली. अशी जर हळद व्यवस्थित चिवड्याला लागली गेली तरच तो चिवडा दिसायला छान दिसतो. नाहीतरी कुठेतरी सफेद आहे, कुठेतरी जास्त पिवळा आहे, म्हणजे चिवडा दिसायला सुद्धा तो छान दिसत नाही, जरी तो चवीला चांगला झाला असेल तरी. तर इथे आता महिनाभर आपल्याला चिवडा कुरकुरीत ठेवायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी असा हा टोप ठेवून घेतला आहे. गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला जास्त नाही तर 3-4 मिनिटेच हा असा परतून घ्यायचा. हलक्या हातावरती आपल्याला वर खाली करत राहायचा.
असं केल्याने चिवडा जो आहे तो चांगला महिनाभर कुरकुरीत राहतो. नंतर हा थंड करून घ्यायचे, म्हणजे फॅन खाली न ठेवताच आपल्याला हे थंड करून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये बरणीमध्ये भरून तुम्ही ठेवा. तुमचा चिवडा अगदी छान कुरकुरीत असा राहील. 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घेतलं की नंतर हा टोप तुम्ही खाली उतरून घ्या. असाच गॅसवरती ठेवू नका आणि जरी तुम्ही थंड करायला ठेवला तरीसुद्धा मधून त्याला परत खालीवर करून घ्या. म्हणजे एकसारखा सगळीकडून तो थंड होईल आणि नंतर तुम्ही तो हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवा. आता आपण करूया दुसरा चिवडा. त्यासाठी मी इथे बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल चांगलं मी गरम करून घेतलंय. त्यामध्ये मी एक पोह्याचा दाणा घालून बघितला. पटकन घातल्या तो वरती आलेला आहे. म्हणजे आपलं तेल जे आहे ते चांगलं गरम झालंय. इथे मी अशी जाळी घेतली. त्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे. तुम्ही असेच तळून घेतले तरी चालेल. आपण हा अर्धा किलो दगडी पोह्यांचा चिवडा करणार आहोत. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला करून दाखवते. पहिला चिवडा सुद्धा आपण अर्धा किलोचा केलेला आहे आणि हा सुद्धा आपण अर्धा किलोचा दगडी पोह्यांचा चिवडा करतोय. जरी आपण असे हे पोहे तळून घेतले तरी सुद्धा हा चिवडा अजिबात तेलकट होत नाही, कारण पोहे जे आहेत ते जास्त तेल शोषून घेत नाही. पोहे तळून झालेले आहेत. पोहे तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन 5 ते 6 मिनिटातच आपले सगळे पोहे तळून होतात. तुम्ही बघाल तर किती पटापट आपले हे पोहे आहेत ते छान असे फुलून येत आहेत. पटकन ते तळले जात आहेत. तर आता इथे मी ह्याच पद्धतीमध्ये सगळे पोहे जे आहेत ते तळून घेते. मी पुन्हा तुम्हाला शेंगदाणे, खोबरं, डाळ, मनुका कसे तळायचं ते दाखवत नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल. मी पहिल्या चिवड्यासाठी जसे शेंगदाणे, खोबरं, मनुका तळून घेतला त्याच पद्धतीमध्ये मी हे सगळं तळून घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळ, पाव वाटी मनुका, 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय. ते तळून घेतलं, ते घालून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला ह्यामध्ये मसाला घालायचा आहे. त्यासाठी मोठा 1 चमचा एवढं तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता मी धुवून सुकवून घेतला होता, तो घालून घेतला. कढीपत्ता तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. अजिबात तो मऊ राहिला नाही पाहिजे, तर चांगला कुरकुरीत झाला पाहिजे. अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी मीठ घालून घेतले. मीठ असं तेलामध्येच घातलं की मीठ वितळतं आणि चिवड्याला व्यवस्थित ते लागलं जातं. मीठ आपल्याला कमी घालायचे, कारण आपण ह्यामध्ये जो मसाला घालणार आहे त्यामध्ये सुद्धा मीठ आहे. मी इथे बेडेकर चिवड्याचा मसाला घेतलेला आहे, तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. हे भांडं फोडणीचं गॅसवर ठेवून आपल्याला मसाला अजिबात घालून घ्यायचा नाही. जर तुम्ही मसाला गॅस चालू करून असं जर फोडणीमध्ये घालून घेतलात तर मसाल्याची जी खरी चव आहे ती पण बदली होते. मसाला तुम्ही जर जास्त गॅसवर चालू करून असा परतून घेतला तर मसाला थोडासा त्याचा कलर जो बदली होतो, म्हणजे जो खरा चिवड्याला कलर यायला पाहिजे तो सुद्धा कलर त्याचा येत नाही. मी इथे बेडेकर 50 ग्रॅम चिवडा मसाला घेतला. तुम्ही कोणत्याही कंपनीचा चिवडा मसाला घेऊ शकता. मी इथे 50 ग्रॅम चिवडा मसाला सगळा घालून घेतलेला आहे. असा मसाला घालून घेतल्यामुळे मसाल्याची चवसुद्धा तशी राहते. चिवड्याला कलर खूप छान येतो. मार्केटमध्ये जसा तिखट चिवडा विकत मिळतो तसाच चिवडा आपला अगदी घरटी परफेक्ट तयार होतो. म्हणून तुम्ही गॅसवरती भांडं तेलाचं ठेवून त्यामध्ये गरम खूप कडकडीत तेल असताना मसाला घालू नका. मसाल्याची चव आणि कलर दोन्ही बदली होईल. आता ही फोडणी जी आहे ती मी चिवड्यामध्ये घालून घेतली. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मगाशी मी 2 डिशनी तुम्ही चिवडा कसा मिक्स करू शकता हे तुम्हाला दाखवलेलं आहे. मी आता इथे 2 चमचे घेतले. तुम्ही 2 चमच्याने सुद्धा मसाला जो आहे तो असा चिवड्यामध्ये वर खाली करून मिक्स करू शकता. आणि माझी तर सगळ्यात आवडती आणि सगळ्यात चांगली पद्धत म्हणजेच हातानेच आपण हा मसाला जो आहे तो चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. अगदी व्यवस्थित सगळा मसाला छान मिक्स होतो. मसाला चांगला मिक्स झाला की मग चिवडा दिसायला चांगला दिसतो आणि चवीला सुद्धा तो एकसारखा चांगला लागतो. कुठेच मसाला कमी किंवा जास्त असं होत नाही. मी आता यामध्ये 1 छोटा चमचा एवढी पिठी साखर घालणार आहे आणि अर्धा चमचा एवढी मी बडीशेप पावडर टाकणार आहे. बाजारातला मसाला आणलेला आहे त्यामध्ये बाकी आपल्याला काहीही घालावं लागत नाही. तुम्हाला जर एकदम तिखट असा हवा असेल
तर तुम्ही पिठी साखर नसेल घालायची, नाही घातली तरीसुद्धा चालेल. बडीशेप पावडर नाही घातली तरी पण चालेल. आणि तुम्हाला एकदम जर तिखट पाहिजे असेल तर जो आपला घरामध्ये लाल तिखट मसाला असतो तो सुद्धा तुम्ही अर्धा चमचा तेलामध्ये जेव्हा आपण मसाला घातला तेव्हा तुम्ही अर्धा चमचा, 1 चमचा तुम्हाला जसा आवडत असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता. इथे मी आता साखर आणि बडीशेप पावडर घालून मिक्स करून घेतले. तुम्ही बघाल तर आपण मसाला जेव्हा हा घातला तो सुद्धा अगदी छान पोह्याच्या प्रत्येक दाण्याला कोट झालेला आहे. कलरसुद्धा मार्केटसारखाच आलेला आहे. आपला इथे मसालावाला तिखट चिवडा दगडी पोह्याचा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तयार झालेला आहे. तुम्हाला चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.